आपण आपल्या मुलांना किती कॅज्युअली बोलून जातो ना, की तू आळशी आहेस किंवा स्टबर्न आहेस किंवा तू खूपच सेन्सिटिव्ह आहेस किंवा तू अजिबातच सेन्सिटिव्ह नाही. आणि हे बोलताना आपल्या एक लक्षात येत नाही, की आपली मुलं ज्यावेळी पुढे तरुण होतात ना आणि अल्टिमेटली कामामध्ये सुरुवात करतात त्यांची, त्यावेळी कुठेतरी हे लेबल कॅरी करतात आणि हे लेबल अल्टिमेटली त्यांच्या ब्रेनमध्ये वायर होतं. कदाचित काय असतं माहिती आहे का, या लेबलच्या पलीकडे जाऊन त्या त्यांच्या स्ट्रेंथ्स पण असू शकतात. म्हणजे आपण म्हणतो, की तू स्टबर्न आहेस, पण कदाचित त्यांचं डिटर्मिनेशन किंवा त्यांचा आत्मविश्वास असू शकतो. कदाचित आपण त्यांना म्हणतो, की तू खूपच सेन्सिटिव्ह आहेस. पण कदाचित ते लोकांबद्दल जास्त विचार करत असतील, विच इज अ गुड क्वालिटी. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, तू इनडिसिसिव्ह आहे. पण बऱ्याच वेळा ते बऱ्याचशा पर्यायांचा विचार करत असतील आणि म्हणून ते डिसिजन घ्यायला थोडा वेळ घेत असतील. परंतु आपण काय करतो, ह्या सगळ्याला लेबल करतो. त्या लेबलमुळे कुठेतरी ती मुलं तरुण होतात, तोपर्यंत ते त्यांच्या ब्रेनमध्ये वायर होतं आणि अल्टिमेटली ते सुद्धा तसाच विचार करण्याचा प्रयत्न करतात आणि अल्टिमेटली ते तसे बनतात. या लेबलिंगला कुठेतरी आपण पालक म्हणून पण जबाबदार असतो. म्हणून लेबल करायच्या ऐवजी मुलांमधल्या त्या इनर स्ट्रेंथ समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये कॉन्फिडंट कसं बनवायचं, अशा प्रकारचा विचार आपण करायला पाहिजे.